डिपॉझिट अभावी पुण्यातल्या गर्भवती महिलेचा मृत्यूची घटना ताजी असतानाच हलगर्जीपणा आणि कमजोर यंत्रणेमुळे तिघांचा मृत्यू झालाय। मुंबई आणि रायगडमध्ये रुग्णवाहिका आली नाही तर कल्याणमध्ये महानगरपालिकेच्या रुग्णालयात आयसीयू युनिटच नाहीये। पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच रायगडच्या श्रीवर्धनमध्येही उपजिल्हा रुग्णालयात सिझेरियनद्वारे प्रसूती झाल्यानंतर कार्डियक रुग्णवाहिका नसल्याने मृत्यू झाला। अतिरक्त स्रावामुळे महिलेचा रक्तदाब वाढला। महिलेला जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आलं। कार्डियक रुग्णवाहिकेची गरज होती, मात्र रुग्णवाहिका खराब झालेली होती, त्यामुळे साध्या वाहनातून नेतानाच या महिलेचा मृत्यू झाला। त्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी संताप व्यक्त करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। माहिती घेतली असताना 15 दिवसापूर्वी कार्डियक ॲम्ब्युलन्सचा पाटा तुटला आणि आज का काल एका अशाच हृदयविकाराचा झटका आलेल्या पेशंटला कार्डियक ॲम्ब्युलन्स न मिळाल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। कार्डियक ॲम्ब्युलन्सचे पाटे दुरुस्त करायला, पाटे नव्याने बसवायला जिल्ह्याच्या शल्यचिकित्सकांची नैतिक जबाबदारी त्या ठिकाणी आहे। अशा या जबाबदारीहीन वागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वरती कठोर कारवाई झालीच पाहिजे असं माझं स्पष्टपणाचं मत आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शक्तिधाम रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू झाला। आयसीयूचा अभाव आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। शांती देवी मोर्या या महिलेला गर्भपात आणि कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल केलं होतं, मात्र शस्त्रक्रियेपूर्वीच महिलेची प्रकृती खालावली। इंजेक्शनही देण्यात आलं, मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्यानं खासगी रुग्णालयात नेताना वाटेतच महिलेचा मृत्यू झाला। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आयसीयूची व्यवस्था नसल्याचं मान्य केलं, तसंच पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून मृत्यूचं कारण स्पष्ट होईल असं डॉक्टरांनी सांगितलंय। महानगरपालिकेचे जे रुग्णालय आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे 3 मॅटर्निटी हॉस्पिटल आहेत, तर तिथे आत्ता आपल्याकडे आयसीयू नाही, पण शास्त्रीनगर रुग्णालय इथे NICU आहे। म्हणजे लहान बाळांचं जे असतं जन्म झाल्यावर लगेच त्यांना 1 महिन्यापर्यंत जे लागतं ते NICU, आणि मुलांसाठी PICU आपल्याकडे शास्त्रीनगरला उपलब्ध आहे। इकडे मुंबईतल्या आकाशवाणी आमदार निवासातही आरोग्य सेवेचा किती अभाव आहे हे उघडकीस आलं। सोलापूरचे भाजपचे आमदार विजय देशमुख यांचे कार्यकर्ते 61 वर्षीय चंद्रकांत धोत्रे यांचा वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यानं मृत्यू झाला। रात्री जेवणानंतर ते रूम नंबर 408 मध्ये गेले। तिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला। त्यानंतर रुग्णवाहिकेसाठी फोन केले, पण रुग्णवाहिका आलीच नाही। अखेर पोलीस व्हॅनमध्ये बसवून त्यांना सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये नेलं, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं। ॲम्ब्युलन्सला फोन केले 108ला आणि ॲम्ब्युलन्स लवकरात लवकर वेळेवर आलं नाही। अर्धा तास वाट बघावं लागलं। शेवटी त्यांनी पोलीस व्हॅनमधनं आपल्या जे रुग्णालयाला घेऊन गेलं आणि तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं। खरं तर त्यांच्या मुलांचं असं म्हणणं आहे की आम्ही अर्धा तास इकडं तिकडं टॅक्सीसाठी वाट बघितलं किंवा ॲम्ब्युलन्ससाठी सातत्यानं फोन करत होतो। आम्हाला वेळेवर भेटलं असतं तर आमच्या वडिलांचं जीव वाचलं असतं। ग्रामीण भागातून कामानिमित्तानं मुंबईत येणाऱ्यांसाठी आमदार निवास आधार असतो, पण आमदार निवासातही जर आरोग्य यंत्रणा वेळेत पोहोचत नसेल तर या यंत्रणा नेमक्या धाव तरी कुठे घेतात? ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी।